कामठी से इस वक्त की बड़ी खबर आ रही है, जहां कांग्रेस पार्टी ने वोट चोर गद्दी छोड़ के नारे के साथ जोरदार रैली निकाली। मोदी सरकार पर चुनावी धांधली और लोकतंत्र पर हमला करने के आरोप लगाते हुए कांग्रेस नेताओं ने केंद्र सरकार पर सीधा हमला बोला। कामठी की सड़कों पर आज कांग्रेस पार्टी का सैलाब उमड़ पड़ा। वोट चोर गद्दी छोड़ के नारे लगाते हुए पार्टी कार्यकर्ताओं और नेताओं ने केंद्र सरकार के खिलाफ जमकर प्रदर्शन किया। रैली में हजारों की संख्या में लोग शामिल हुए। रैली को संबोधित करते हुए कांग्रेस नेताओं ने आरोप लगाया, केंद्र सरकार ने लोकतंत्र की हत्या की है। उन्होंने कहा कि हाल ही में हुए चुनाव में जनता का जनादेश चुराया गया है और ईवीएम के दुरुपयोग का आरोप भी लगाया। रैली के दौरान वोट चोर गद्दी छोड़ लोकतंत्र बचाओ और संविधान की रक्षा करो जैसे नारे गूंजते रहे। कांग्रेस ने मांग की है कि निष्पक्ष जांच कराई जाए और चुनाव प्रणाली में पारदर्शिता लाई जाए। रैली को देखते हुए प्रशासन ने सुरक्षा के कड़े इंतजाम किए थे। हालांकि पूरे कार्यक्रम के दौरान कोई अप्रिय घटना नहीं हुई। कामठी से चली ये राजनीतिक आवाज क्या दिल्ली तक पहुंचेंगी? क्या विपक्ष के ये तेवर सरकार को दबाव में ला पाएंगे? ये तो वक्त ही बताएगा, लेकिन इतना तय है कि चुनाव के बाद देश की राजनीति एक बार फिर गर्मा गई है। संविधानाचा, मतदानाचा, तुमच्या बोलण्याचा, अभिव्यक्तीचा, या देशाचा नव्हे तर या संपूर्ण जगामध्ये एकाच वेळेला स्त्री, पुरुष, ट्रान्सजेंडर यांना जो मतदानाचा अधिकार माझ्या संविधानाने दिलाय, ते संविधान मनुस्मृतीवाले जाळू पाहताय, ते वाचवण्यासाठीची सभा आहे आणि आपण सगळी इथे एकत्रित झालेलो आहोत। शायर हूं मैं, फर्ज है मेरा आईना दिखाना। मी कळालो इथं, अनिरुद्ध दादा कळालो मी। शायर हूं मैं, फर्ज है मेरा आईना दिखाना। मैं बैठकर लाशों पर गजल कह नहीं सकता, चाहे मेरी जुर्म की जो सजा दो मुझे, मैं जुर्म पर कभी खामोश रह नहीं सकता। तर हा देश आहे, भारतीय संविधानामध्ये लिहिलेल्या प्रास्ताविकाची पहिली ओळ ती म्हणजे आम्ही भारताचे लोक। हे तीन लोक म्हणजे पूर्ण भारत नाही, तर बसलेला हा पूर्ण समुदाय म्हणजे भारत आहे। यांना मताचा अधिकार भेटला पाहिजे। याच मताच्या अधिकारासाठी नेहरूंनी बी.एन. राव नावाचे अधिकारी होते आणि त्या अधिकाऱ्याला पत्र लिहिलं आणि सांगितलं, बी.एन. राव, आपल्याला या देशाची मतदार यादी तयार करायची आहे आणि या मतदार यादीमध्ये या देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मताचा अधिकार त्याला मिळाला पाहिजे। यानं गावाचं नुकसान झालं। पूर कोणत्या वर्षी आला होता? पूर आला होता उदाहरणार्थ 1920 साली। 1920 ते 1947 किती वर्ष झाले? टाकाईला मतदार यादीत। असं करून एका व्यक्तीला मतदानाचा अधिकार या भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळायला पाहिजे होता, तो मिळाला। बी.एन. राव यांनी नेहरूंना पत्र लिहिलं। सतेज पाटील साहेब, नेहरूंनी बी.एन. रावांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की मतदार यादी तयार करायची आहे। पुन्हा बी.एन. रावांनी नेहरूंना पत्र लिहिलं आणि विचारलं की इथल्या स्त्रियांना, इथल्या पुरुषांना मतदानाचा अधिकार तर दिला जाईल, पण इथला ट्रान्सजेंडर जो आहे, जो तृतीयपंथी आहे, त्यांना मतदानाचा अधिकार कसा द्यायचा? आणि मग ही मतदार यादी तयार झाली। पहिली सार्वत्रिक निवडणूक आली, निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये चोरीला चाललेल्या माणसांना एकत्रित केलं। या मनुस्मृतीने सांगितलं होतं, त्या माणसांना एकत्रित करून प्रत्येकाला मताचा अधिकार दिला। मला वाटतं हा जर मताचा अधिकार चोरीला गेला तर तुमचं शिक्षण चोरीला जाईल, शिक्षणाचा अधिकार चोरीला जाईल, तुमचा बोलण्याचा अधिकार चोरीला जाईल, तुमचा राहण्याचा, तुमच्या राशनचा, तुमच्या भाषणाचा सगळे अधिकार चोरीला जाईल। आणि म्हणून आपण सर्वांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे। मत किती चोरीला गेले यावरती सगळी मान्यवर मंडळी भाषण करणारच आहे आणि म्हणून मी जास्त वेळ बोलणार नाही, कारण की सगळ्या मान्यवरांना, सर्व मान्यवरांना सुद्धा इथं बोलायचं आहे। परंतु मला एक महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की आज जर आम्ही बोललो नाही, आज जर मताचा अधिकार गेला तर पुन्हा 5000 वर्षांची गुलामी तुम्हाला समोर आणावी लागेल। माननीय अध्यक्ष जी और सभी सम्मानित लोगों को प्रणाम करते हुए चंद लाइनों से मैं अपनी बात शुरू करूंगा कि चलते घर को देखने वालों, फूस का छप्पर आप
आपका है, आपके पीछे तेज हवा है, आगे मुकद्दर आपका है। उसके कद पर मैं भी चुप था, मेरे कद पर तुम भी चुप हो, आगे नंबर आपका है, आगे नंबर आपका है। मैं बात इसलिए कह रहा हूं कि जिस तरीके से इस हिंदुस्तान के अंदर ये सिर्फ वोट चोरी का मामला नहीं है, हिंदुस्तान के आम नागरिकों के अधिकारों का चोरी का मामला है कि महाराष्ट्र की सत्ता को चोरी करके, डकैती करके, लूट करके सत्ता बनाने वाले भारतीय जनता पार्टी और इनके सहयोगी दलों ने सिर्फ यहाँ पे वोट चोरी नहीं करी है, आपके अधिकारों का चोरी करा है। अधिकारों की लड़ाई लड़ने के लिए ताकत के साथ लड़ाई लड़ रहे, मैं आपसे निवेदन करूंगा कि एक एक व्यक्ति को साथ देना होगा, ताकत के साथ इस वोट चोरी के खिलाफ एकत्रित होना होगा, इस देश के संविधान के साथ खड़ा होना होगा। मैं आपसे ज्यादा बातें नहीं करूंगा क्योंकि देश के वरिष्ठ नेता इस महाराष्ट्र के वरिष्ठ नेता है, पर आपसे दो चार बातें करूंगा। आपको अच्छे दिन का झांसा देके, आपको लूटपाट करके आपके वोट लेने वाले ये लोग एक बार जोरदार दोनों तालियों से हाथ उठाए सारे लोग। मैं कहूंगा कि वोट चोर गद्दी छोड़, मैं कहूंगा हाथ चोर गद्दी छोड़। एक बार जोरदार तालियां बजा के अरे वोट चोर, अरे हाथ चोर, अरे पीपल चोर, अरे रोजगार चोर, दोनों हाथ उठा के तालियां बजा के एक बार पूरे पीछे तक, पूरे पीछे तक, अरे वोट चोर, अरे पीपल चोर। ये तीर सिपाही और घोड़े सब धाक धरे रह जाएंगे, आंधी जनता की आएगी और इस सत्ता और सरकार के परखच्चे उड़ जाएंगे, परखच्चे उड़ जाएंगे। मैं हाथ जोड़ के निवेदन करता हूं कि एकमात्र नेता हिंदुस्तान में राहुल गांधी है जो ताकत से आपके अधिकारों की बात करते हैं, चाहे किसान हो, चाहे गरीब हो, चाहे मजदूर हो, हर वर्ग की आवाज बनते हैं। तो अंतिम शब्द के साथ एक बार जोरदार तालियों से मैं कहूंगा देश क्या पुकारता, राहुल गांधी, राहुल गांधी की आवाज यहां से लेकर पीछे तक, यहां से लेकर पीछे तक आना चाहिए। अरे किसान जब पुकारता, राहुल गांधी, राहुल गांधी, अरे देश क्या पुकारता, अरे वो जवान जब पुकारता, अरे किसान जब पुकारता। बहुत जोरदार, शानदार और शानदार अंतिम शब्दों के साथ बात खत्म करूंगा कि अपनी जमीन अपना आकाश पैदा कर, हो सके तो रोज नया विश्वास पैदा कर। कम मिली है मांगने से शोहरत, इन वोट चोरों को सबक सिखा के अपना इतिहास पैदा कर। मौका है ताकत से सड़कों पे लड़ो, क्योंकि जिस दिन ये सड़कें सूनी हो जाएगी, ये संसद और विधानसभा आवारा हो जाएगी। इसको रोकने का काम आप लोगों को करना है। ताकत के साथ लड़ो, एकत्रित रहो और डरो मत। जय हिंद, जय भारत, हिंदुस्तान जिंदाबाद, जय भारत। सगळे माझे जवळपास 4-5 खासदार सहकारी या ठिकाणी आहे आणि महिनाभर हे अधिवेशन चाललंय। या महिनाभराच्या अधिवेशनाच्या काळात अक्षरशः ओरडून नारे लावून आमचे घसे सगळ्यांचे बसले आणि पहिला मोर्चा या कामठीमध्ये काढला आणि भव्य दिव्य अशी लोकांची, पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची गर्दी पाहून कशा पद्धतीचं वातावरण भाजपच्या विरोधात तयार होत आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मताची चोरी झाली, आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी एका गोष्टीचा खुलासा या ठिकाणी केला। 5 प्रमुख मागण्या त्यांनी केल्या होत्या की मतदार यादीत वाढवलेले नाव, मतदार यादीत नाव वाढवत असताना कशा पद्धतीची चोरी त्यांनी या ठिकाणी केली, प्रत्येक गोष्टीचा खुलासा त्या ठिकाणी दिला। पण या खुलाशावर कुठलेही उत्तर निवडणूक आयोग त्या ठिकाणी देऊ शकले नाही आणि हे सगळं करत असताना मताची चोरी झाली हे सिद्ध होताना आपल्याला दिसत आहे। आज चंद्रपूरचा विषय मी आवर्जून या ठिकाणी सांगतो, चंद्रपुरातही प्रत्येक विधानसभेत 10-15 हजार मतं अशा पद्धतीने वाढले आणि सगळ्या पुराव्यासहित कोर्टात पिटिशन आमच्या जिल्हाध्यक्षांनी टाकलं, पण एकाही पिटिशनचं उत्तर कोर्टाने त्या ठिकाणी दिलं नाही। म्हणजे आता या सगळ्या महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आदरणीय राहुलजीच्या नेतृत्वात मतांची चोरी झाली हे सगळीकडे सिद्ध झालं। आणि हे करत असताना आज जो नारा वोट चोर गद्दी चोर या ठिकाणी जो सगळ्या देशभरात घुमत आहे, त्यासाठी खरं तर मी श्यामभाऊचं मनापासून अभिनंदन करेन, कारण सभागृहात सगळ्यात पहिल्यांदा हा नारा श्यामभाऊनं आणला आणि त्याच्यानंतर प्रियंकाजीने सांगितलं की
वोट चोर हा नारा शाम बर्वेचा नारा आहे, हा सगळ्या देशभरात कशा पद्धतीनं प्रसिद्ध करता येईल. आम्ही सगळ्यांना अनेक पद्धतीचे नारे लावले. काही जणांना वोट चोर, गद्दी चोर म्हटले, काही चोर आहे बाई चोर है, चौकीदारी चोर आहे, असे अनेक नारे त्या ठिकाणी लागले. आणि हे सगळं करत असताना आपण पाहिलं की चुकीचं सरकार या भाजपाने कशा पद्धतीनं 14 मध्ये या देशात आणलं. आणि आता विधानसभेच्या निवडणुकातही कशा पद्धतीनं मताची चोरी प्रत्येक मतदारसंघ निहाय त्यांनी केली. ही कुठेतरी खुलं होत आहे. आणि हे खुलं होतं का नाही, आता पायाखालची जमीन भाजपावाल्यांची घसरताना आपल्याला दिसत आहे. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा मतांचा झालेली चोरी जी आहे, या चोरीचा खुलासा आपण प्रत्येक ठिकाणी गाव निहाय केला पाहिजे. प्रत्येकाला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रात जे सरकार महायुतीचं आलं हे चुकीच्या पद्धतीने आलं, मतांची चोरी करून हे सरकार आलं. आणि आता हे सरकार कसं पाडता येईल याचा प्रयत्न आपण नक्की या ठिकाणी केला पाहिजे. आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं सगळे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसले. आमचे आदरणीय प्रांताध्यक्ष या ठिकाणी आहे आणि प्रांताध्यक्षाच्या नेतृत्वात एवढा मोठा मेळावा या ठिकाणी कामठीत आपण आयोजित केला. खरं तर आपण पाहिलं की राहुल गांधीच्या नेतृत्वात ज्या पद्धतीची वाटचाल देशभरात चालू आहे, आता बिहारचे इलेक्शन आहे, बिहारमध्ये सुद्धा SIR लागू झालं नाही पाहिजे. त्यासाठी सभागृहात आम्ही सतत भांडलो, कारण SIR जर का लागू झालं तर कोणाचेही मतं काढता येईल आणि कोणाचेही मतदार यादीत घालता येईल. खरं तर या निवडणूक आयोगाकडे अनेक गोष्टीची मागणी आम्ही केली. आम्ही त्या ठिकाणी सगळ्या खासदारांनी मिळून 11 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत आंदोलन केलं. खरं तर आम्हाला CP ऑफिसला जायचं होतं. CP ऑफिसला न जाऊ देता आम्हाला त्या ठिकाणी लोकल ठाण्यामध्ये जवळपास 3 तास दाबून ठेवलं आणि आम्हाला ठेवल्यानंतर सगळे बिले सभागृहात त्यांनी काढून घेतले. आणि कशा पद्धतीचं चुकीचं सरकार या भाजपाचं चालू आहे. वोट चोरी झाली याच्यावर तुमचा विश्वास आहे का? मग काय करायला लागेल? मग काय करायला लागेल? मी माझा अनुभव सांगते तुम्हाला. बंटी दादा, 2 बंटी एकदम पटकन बघतात. हर्षवर्धन दादा, या सरकारला माझ्या मतदारसंघामध्ये पॉप्युलेशन कमी करण्याचा क्रेडिट मिळालेला आहे. कितीनी कमी? 35,000 पॉप्युलेशन कमी केलेलं आहे. आता असं आहे, तुम्ही काउंटीत राहता हो ना, हो की नाही? 5 वर्ष आधीचं वोटिंग पॉप्युलेशन 5 वर्षानंतरचं वोटिंग पॉप्युलेशन सारखं असेल, कमी झालेलं असेल की वाढलेलं असेल? उत्तर द्या, उत्तर द्या. अमरावती लोकसभामध्ये लोकसभेच्या दरम्यान 2,70,000 मतं कमी करण्यात आले. आणि ते कोणचे कमी करण्यात आले? ते कमी केले सेक्युलर विचारधारेचे, सर्व धर्म समभावाचे. तिवसा विधानसभा मतदारसंघामध्ये 11,000 मतं डिलीट केले, 14,000 मतं डुप्लिकेट झाले. 11,000 मतं डिलीट केले, 14,000 मतं डुप्लिकेट झाले. म्हणजे एका माणसाने 2 वेळा वोटिंग करणारे 7,500 लोक होते. ठीक आहे. आणि काय, मला असं वाटतं 18 वर्ष आधी 5 वर्ष आमच्या एरियामध्ये पोरच पैदा नाही झाली. 2019 मध्ये 3,96,000 वोटिंग पॉप्युलेशन, 2024 मध्ये 2019 मध्ये 2,96,000 आणि 2024 मध्ये 2,86,000 आहे की नाही? सरकारला क्रेडिट द्यायला पाहिजे की नाही? त्या चोरांसाठी टाळ्या वाजवा तुम्ही. आता काय राजीव टाळ्या वाजून राहिले? चोरी झालेली आहे. प्रदेश अध्यक्ष या ठिकाणी आहे, इथं बाळासाहेब आहे, तिथे वडेट्टीवार साहेब आहे, इथं बंटी दादा आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपला बूथचा जो प्रमुख आहे त्याला ट्रेनिंग देण्याची गरज आहे. एवढा सगळा घोळ असताना मी स्वतः 7,000 मतं वाढवलेली आहेत. एक मतं एका गावामध्ये असं लक्षात येतं
200 मतं बाहेरून आलेले आहेत. हे एक मतदारसंघातलं सांगतेय आणि एका विधानसभेमध्ये बडनेरा मतदारसंघ, प्रदेश अध्यक्ष साहेब, बडनेरा मतदारसंघामध्ये लोकसभा आणि विधानसभामध्ये 35,000 मतांची वाढ झालेली आहे. मी कलेक्टरला मेसेज पाठवला, म्हटलं थँक्यू, वी विल रिमेंबर दिस अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू फॉर डिक्रीजिंग द वोटिंग पॉप्युलेशन इन तिवसा विधानसभा. आणि मतं आपल्याला विधानसभेमध्ये 7,000 मतं कमी पडली. वोट चोर, आवाज आला पाहिजे जोरात. बेंबीच्या देठापासून प्रत्येकानं त्या ठिकाणी ताकद लावली पाहिजे. जोरात बरं का. आणि हे आता वाळू चोर आहे की नाही? आहे ना वाळू चोर? मग वाळू चोर वालायले, वोट चोर वालायले, आपला अजून काय काय चोर, सोयाबीनचा भाव चोर आहे ना, त्यांना ऐकू गेलं पाहिजे. वोट चोर. इकडे जे बसलेत ना खाली, ते काय करायचं की नाही करायचं? चोरी पकडायची की नाही पकडायची? पकडली की नाही पकडली? वोट चोर, वोट चोर. सगळेजण कामाला लागा, सगळेजण जागृत व्हा. या लोकांप्रती खूप रोष आहे, तो रोष मतदार पेटीमध्ये दाखवा अशी विनंती करते आणि थांबते. कैमरा पर्सन विलास पराते के साथ अनुराग शिंदे की रिपोर्ट, महान्यूज 7 नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com.